हे बघा, उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा दिल्लीला महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी जातात, योजना आणण्यासाठी जातात आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, त्यांनी सुद्धा मागच्या 2 वर्षामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेला आहे. तरी सुद्धा त्यांच्यावर हे त्यांना पाय चाटण्यासाठी जातात, पाय धरण्यासाठी जातात, अशा प्रकारचे आरोप करतात. आताही या महाराष्ट्रातली जनता उद्धव ठाकरे साहेबांना हाच प्रश्न विचारत आहे की ते तर सत्तेतले लोक आहेत, सत्तेकडे निधीसाठी गेले असतील, पण तुमचं काही दिल्लीमध्ये काम नसताना तुम्ही 2 दिवस त्या ठिकाणी कोणाकोणाच्या समोर पूर्णिसाद घातला, कोणाच्या पुढे जाऊन तुम्ही लागून चालन केलं, स्वतःचा मुख्यमंत्री होण्यासाठी किती लोकांच्या समोर तुम्ही लाचारीनं आपला विषय त्या ठिकाणी मांडला. हा प्रश्न माझ्या नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. खरं म्हणजे ते स्वतःला बाळासाहेबांचे राजकीय वारस मानतात, ते त्या ठिकाणी त्यांचे वारस आहेत, पुत्र आहेत, परंतु बाळासाहेबांचा राजकीय वारसा सांगत असताना बाळासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये जे काही राजकीय मूल्य जपले, तो राजकीय स्वाभिमान जपला. त्यांनी कधी कोणाच्या दारामध्ये जाऊन कधी लोटांगण किंवा लागून चालन केलेलं नाही. पण मात्र उद्धव साहेब त्या ठिकाणी जाऊन त्यांनी निश्चित ठाकरे घराण्याचं नावाला सुद्धा एक प्रकारचा म्हणजे त्यांनी नाव कमी करण्याचा प्रयत्न केला, असं निश्चितच लोकांना त्या ठिकाणी वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.